विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी फॉर्म भरला होता त्यांचं सीट अलॉटमेंट काल झालेलं आहे आणि आजपासून जे असणार आहे ते सीट ॲक्सेप्टन्सचे प्रोसेस सुरू होणार आहे. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप शीट ॲक्सेप्टन्सची प्रोसिजर पाहणार आहोत आणि त्यासोबतच शीट ॲक्सेप्टन्स केल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे त्या सगळी प्रोसिजर आपण पाहणार आहोत. चला मग सुरू करूया. स्टार्टिंगला बघा की या ठिकाणी जर पाहिलं तर जे DTचं पेज आहे ते पेज ओपन करा. या साईडला आहे राईट साईडला कॅन्डिडेट लॉग इन, जस्ट क्लिक ऑन दॅट. कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे असणार आहे एक नवीन पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे लॉग इन डिटेल जे असतील ते फिल करायचं आहे. या ठिकाणी हा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ID असेल तो ID, त्याच्यानंतर पासवर्ड आणि तुमचं जे असणार आहे तो कॅप्चा जो असणार आहे तो पासवर्ड एंटर केल्यानंतर जस्ट क्लिक ऑन द लॉग इन. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला या साईडला लेफ्ट साईडला इथं एक ऑप्शन आला असेल तो म्हणजे सीट ॲक्सेप्टन्सचा. त्याच्यामध्ये असेल राऊंडवर, त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला राऊंड वनचा ऑप्शन, राऊंडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा टाईपचा एक ऑप्शन जो असणार आहे तो स्क्रीन ओपन होईल. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला जे अलॉटेड जी शीट आहे ती, त्याच्यानंतर ती ब्रांच, त्याच्यानंतरचा कोड असेल, त्यानंतर तुम्हाला जी अलॉट झालेली ती शीट आहे आणि प्रेफरन्स नंबर कोणता असणार आहे. याच्यानंतर तुम्हाला टोटल या 4 स्टेप्स करायचे. त्या 4 स्टेप झाल्यानंतर तुमचं जे असणार आहे ते शीट ॲक्सेप्टन्सची जी प्रोसेस असणार आहे ती कंप्लीट होईल. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जस्ट जे फर्स्ट स्टेप आहे त्याच्यामध्ये आहे कॅन्डिडेट सेल्फ डेटा अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स, त्यानंतर शीट ॲक्सेप्टन्स, पेमेंट आणि शीट ॲक्सेप्टन्स प्रिंट असणार आहे. त्यातली ज्यावेळेस तुम्ही वन बाय वन प्रोसेस करणार आहात, जस्ट क्लिक ऑन द फर्स्ट स्टेप, दॅट इज अ क्लिक ऑन द क्लिक हिअर टू कंप्लीट. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस एक नवीन पेज ओपन होणार आहे. येस, तर हा ते पेज असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स असतील. स्टार्टिंगला तुमचं जे असणार आहे ते या ठिकाणी जो डेटा आहे काही हाईड केलेला आहे. बाकीचा डेटा असणार आहे तुम्ही चेक करू शकता की तुमचे HSC स्टेटस म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत डेटा फिल केला रजिस्ट्रेशन टाईमचा असेल किंवा बाकीच्या टाईमचा, तो सगळा डेटा या ठिकाणी असणार आहे. तो सगळा डेटा व्हेरीफाय करा. त्याच्यामध्ये तुमचं HSC बोर्ड असेल, त्याच्यानंतर रोल नंबर असेल, त्यानंतर कोर्स, त्यानंतर मेरिट लिस्ट नंबर हा जो असणार तो व्यवस्थित चेक करा. त्यानंतर पर्सेंटेज किती आहे ते. त्याच्यानंतर सेकंडला असतो तो सेकंड या ठिकाणी जर पाहिला तर तुमचं जे असणार आहे ते म्हणजे अलॉटमेंटचे डिटेल्स असतील आणि त्याच्यानंतर जो असणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, तो तुम्हाला चेक करायचा आहे. इथं तो सगळा तुम्ही व्यवस्थित चेक करा. ॲक्च्युली डेमो साईट आहे त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येईल की थोडासा डेटा चेंज असेल. स्टार्टिंगला तुम्ही जो असणार तो व्हेरीफाय कॅन्डिडेटचे टाईप, याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की तो बरोबर आहे का तुमच्या फॉर्मनुसार. जर करेक्ट असेल तर क्लिक ऑन द करेक्ट, नसेल तर टू बी करेक्टेडवरती क्लिक करा. आणि हे करेक्टेड आणि टू बी करेक्टेडवरती काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये डेफिनेटली तुमच्या कमेंट्स पिन करा, त्याच्यावरती मी रिप्लाय देतो. त्यानंतर तुमची कॅटेगरी असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं HSCचे जे असणार आहे ते पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज, त्यानंतर मॅथ्सचे मार्क्स, त्याच्यानंतर सायन्स, देन लास्टला इंग्लिशचे जे मार्क्स असतील ते तुम्हाला इथे चेक करायचं. आणि त्याच्यानंतर तुमचं जे असणार आहे लास्टला जेंडर चेक करा. जर हे सगळे ओके असतील तर ठीक आहे, नसेल तर टू बी करेक्टेड. आता एक लक्षात ठेवा की हे चूक असण्याची शक्यता खूप कमी आहे. याचं कारण हे आहे की तुम्ही आतापर्यंत स्टार्टिंगला तुमचा फॉर्म भरलाय, रजिस्ट्रेशन केले, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट, त्यामुळे डेटा जो आहे तो तुम्ही ॲटलिस्ट 3 वेळेस चेक केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी जे चुकीचा डेटा येण्याची शक्यता खूप कमी आहे. तरी काही वेळेस टेक्निकल ग्लिचमुळे होऊ शकतं. जर तसं काही असेल तर मला कमेंटमध्ये डेफिनेटली सांगा. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हे जे डॉक्युमेंट असतील हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला काय असणार आहे, लिस्ट ऑफ द स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड इन द 10th और SSC और इक्विवलेंट एक्झामिनेशन्स. याच्यामध्ये इथे जर पुढे क्लिक केलात तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जे डेटा अपलोड केलाय ते तुम्हाला ओपन होईल. या ठिकाणी मी क्लिक करतोय ओपन आणि काय होतं बघा. त्यावेळेस तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा टाईपचं जे असणार आहे ते तुमचे मार्कशीट जे असणार आहे ते इथं अपिअर होणार आहे. ते व्यवस्थित सगळा डेटा जो असणार आहे ते मी एकदा चेक करा. त्याच्याला तर हे व्हेरीफाय केल्यानंतर जे दुसरं असणार आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल ते डिपेंड आहे. कुणाला कोणत्या कास्टला नॉन क्रिमिनल असेल तर त्यांना इथं एक्स्ट्रा टॅब येऊ शकतात, ते नॉन क्रिमिनल्स वगैरे. तर ते पण इथं डॉक्युमेंट तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर जस्ट क्लिक ऑन द व्हेरीफाईड आणि त्याच्यानंतर तुमचं जे 12वीचे जे मार्कशीट आहे तर ते मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. सिमिलरली याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल, म्हणजे त्या पेजमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स असतील. त्याच्यानंतर याच्यावरती पण क्लिक करा, दॅट इज अ व्हेरीफाईड. हा सगळा डेटा व्हेरीफाय केल्यानंतर जस्ट क्लिक ऑन द प्रोसीड. आता प्रोसीडच्या वेळेस ते तुम्हाला विचारतं की तुम्ही जी इन्फॉर्मेशन जी आहे ती भरलेली किंवा चेक केलेली इन्फॉर्मेशन सगळी बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही एरर नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही नेक्स्ट स्टेपला जे असणार आहे ते प्रोसीड करू शकता. त्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेप असणार आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शीट ॲक्सेप्टन्स. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला अपडेट द शीट ॲक्सेप्टन्स स्टेटस, दॅट इज अ फ्रीज ऑर नॉन फ्रीज. लक्षात ठेवा तुम्हाला कोणत्या स्टेपमध्ये फ्रीज केलं पाहिजे, कोणत्या स्टेपमध्ये नॉन फ्रीज केलं पाहिजे, हे सगळ्याचं रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी याचा व्हिडिओ आहे, डिटेल व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल की तुम्हाला ऑप्शन सोबत जो आहे तो फ्रीज सोबत जायला पाहिजे की नॉन फ्रीज सोबत जायला पाहिजे. आता स्टार्टिंगला बघा की या ठिकाणी जो थर्ड आहे तो थर्ड ऑप्शन सिलेक्ट झालेला, त्याच्यामुळं
याला जो ऑप्शन्स आहे तर तो आयदर फ्रीज करू शकतो किंवा नॉन फ्रीज पण करू शकतो, ते डिपेंड आहे. बट इन द फर्स्ट राऊंड, पहिल्या राऊंडला काय होऊ शकतं की जर तुम्ही पहिलाच ऑप्शन भरला असेल तर तुमचा तो जो असणार आहे तो ऑटो फ्रीज असतो, आणि ऑटो फ्रीज असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशनमध्ये जे असणार आहे ते तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं कॉलेजला, आणि त्यानंतर तुम्हाला जे असणार आहे ते ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. आणखी एक लक्षात ठेवा की काही विद्यार्थ्यांचं असं असतं की सर आम्हाला फ्रीज पण करायचं नाही किंवा नॉन फ्रीज पण करायचं नाही, तर त्यासाठीचा एक DTEचा जो वेब पेज आहे किंवा पेज आहे त्यावरती एक ऑफिशियली त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही त्याला एक वेळेस रीड करा, त्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या. त्यांच्यानुसार जो असणार आहे ते तुम्ही डिसिजन घेऊ शकता. चलो, आता याच्यामध्ये जर पाहिलं तर काय असणार आहे की इन्स्टिट्यूटची सगळी माहिती एक वेळेस वापस व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी बघा शीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मेशन डिटेल्स स्टील लावून इट नॉट कन्फर्म, कारण आपण आणखी ते कन्फर्म नाही केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे जे असणार आहे ते फीस पे करून ज्यावेळेस प्रोसेस कराल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी हे कन्फर्म येणार आहे. तर आता या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक म्हणजे बेटरमेंट आहे, दुसरा जर पाहिलं तर फ्रीज असणार आहे. बेटरमेंट म्हणजे काय असणार आहे की जे तुम्हाला शीट लागले त्याच्या वरची शीट भेटते याच्या पुढच्या राऊंडमध्ये, बट जी करंट शीट आहे ती तुमची होल्डमध्ये, म्हणजे तुमच्या सोबतच राहते, ती शीट जात नाही. फ्रीज जर केला तर जी शीट तुम्हाला लागलेली आहे त्या शीटवरती तुम्ही समाधानी आहात आणि त्यामध्येच तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेणार आहात, असा त्याचा मिनिंग होतो. बट आता काही जणांचं असतं की सर आम्हाला दोन्ही पाहिजे नाही आहे, की फ्रीज पण करायचं नाही, बेटरमेंट पण करायचं नाही, तर त्या केसमध्ये काय होईल? लक्षात ठेवा, जर तुम्ही फ्रीज पण नाही केला आणि बेटरमेंट पण जरी नाही केला तरी तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता. बट एक कंडिशन आहे की तुम्हाला जे शीट लागलेली आहे, या स्टेजला जी शीट लागली आहे, फर्स्ट राऊंडला जी शीट लागली आहे ती शीट तुम्हाला पुढल्या राऊंडमध्ये भेटणार नाही. ती तुमची शीट वॅकंट होईल, तुमच्यासाठी फ्रेश फॉर्म असतील आणि तेच फ्रेश फॉर्म तुम्हाला भरावे लागेल. पण तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर असल्यामुळं तुम्हाला शीट ऑलरेडी कमी असतात, त्यामुळं शक्यतो तो डिसिजन न घेता आयदर तुम्ही फ्रीज ऑर बेटरमेंटचा ऑप्शन घेऊनच पुढे जा. चलो, आता त्याच्या पुढची प्रोसेस काय असणार आहे? जर समजा मला बेटरमेंट करायचं, बेटरमेंटचा असेल तर मला जस्ट क्लिक ऑन द बेटरमेंट अँड या ठिकाणी जर पाहिलात तर प्रोसेस करायचं आहे. आता ह्यासाठी प्रोसेससाठी काय असणार आहे की या ठिकाणी तुम्हाला प्रोसेसिंग करण्यासाठी तुम्हाला OTP येणार आहे मोबाईलला, त्यामुळे जस्ट क्लिक ऑन द गेट OTP. तुमच्या मोबाईल जो कोणता रजिस्टर्ड नंबर आहे त्या रजिस्टर्ड नंबरवर तुम्हाला OTP आला असेल, पुट डाऊन दॅट OTP अँड प्रोसीड. ज्यावेळेस प्रोसीड कराल त्यावेळेस तुम्हाला विचारतं की तुम्ही जे स्टेटस आहे ते नॉन फ्रीज केलेलं आहे आणि तुम्हाला ते कन्फर्म करायचं आहे, तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे का? जस्ट क्लिक ऑन द ओके. ओके केल्यानंतर तुम्हाला जे असणार आहे ते पेमेंटचं जे पेज असणार आहे ते पेमेंटचे पेज ओपन होईल. आता या ठिकाणी पेमेंटच्या पेजमध्ये काय असणार आहे? करंटली स्टेटस इज शोईंग दॅट नॉट पेड. हे ॲप्लिकेशन ID आणि हे नेम जे असणार आहे ते ऑलरेडी तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये तुमचे जे आहे डिटेल्स त्या सगळे तुम्हाला डिटेल्स या ठिकाणी दिसतील. आता या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट दिसते 1000 रुपये, हे तुमचं अमाऊंट जे असणार आहे ते तुम्हाला पे करायचं आहे. आता याच्यानंतर जस्ट क्लिक ऑन द नाव केल्यानंतर तुम्हाला फीस पे करता येईल. मी हे प्रोसेस करून तुम्हाला डायरेक्टली आपण पुढच्या पेजवरती भेटू. येस. आता पेमेंट झाल्यानंतर जर पाहिलात तर लेफ्ट साईडला या ठिकाणी चेक करा, नवीन एक या ठिकाणी टॅब आला आहे, तो म्हणजे प्रिंट ऑफ शीट ॲक्सेप्टन्स स्टेटस. जस्ट क्लिक ऑन दॅट. ते क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो फायनल पेज आहे तो फायनल पेज ओपन होईल, आणि या ठिकाणी जर पाहिलात तर तुम्हाला जे असणार आहे ते सगळ्या गोष्टी या ठिकाणी अपिअर होतील. जसं की तुमचं स्टेटस काय आहे, तुम्ही आता नॉन फ्रीज केलं त्यामुळे या ठिकाणी नॉन फ्रीज असेल. या ठिकाणी जर कन्फर्म स्टेटस जर पाहिला, शीटचं ॲक्सेप्टन्स स्टेटस जर पाहिला तर कन्फर्म्ड होतं. बट याच्या अगोदरच्या पेजवरती जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते नॉन कन्फर्म्ड होतं. त्यामुळे हे चेक करा या ठिकाणी. हे जर झालं असेल तर जस्ट क्लिक ऑन द प्रिंट ऑप्शन, प्रिंट रिसिट करा, आणि ही जी प्रिंट रिसिट असणार आहे ही प्रिंट जे असणार आहे ते काढून ठेवा, आणि हेच प्रोसेस असणार आहे. आता याच्यानंतरचं येतो तो म्हणजे की काय करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केले त्यांनी काय करायचं आहे, ज्यांनी बेटरमेंट केले त्यांनी काय करायचं. विद्यार्थ्यांनी फ्रीज किंवा बेटरमेंट केलं असेल त्यांच्यासाठी आता पुढे काय करायचं, त्यासाठी ऑफिशियल सर्क्युलरमध्ये काय दिले ते बघूया. आता जे कोणतं हे चेक करण्यासाठी जस्ट जो आपला तुम्हाला दिलेला आहे इम्पॉर्टंट लिंक्समध्ये बघा, या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्समध्ये इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत. या डेट्समध्ये जर पाहिला तर या ठिकाणी दिले तुम्हाला की अलॉटमेंट जे झाले तुमचे ऑलरेडी 17 तारखेला झाले, आणि याच्यानंतर जर पाहिला तर जे ॲक्सेप्टन्स जे शीट आहे ती शीट तुम्हाला 18 ते 20 मध्ये करायचे. पण त्याच्यासोबतच लक्षात ठेवा, रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट जे असणार आहे ते तुम्हाला 18 ते 20 मध्येच करायचं. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं आहे त्यांना 18 ते 20 मध्ये रिस्पेक्टिव्ह कॉलेजला जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की रिपोर्ट करायचं आहे आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांनी काहीच नाही करायचं, फक्त तुम्हाला जी प्रोसेस आहे ती शीट ॲक्सेप्टन्स करून ठेवायचं आहे. असं नाही की शीट पण ॲक्सेप्टन्स नाही करायचं, तुम्हाला शीटचं ॲक्सेप्टन्स जे असणार आहे ते तुम्हाला करून ठेवायचे, 1000 रुपये फीस पे करायचे आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला करून ठेवायचे. तर ही आहे तुमची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर आपल्याला डेफिनेटली कमेंटमध्ये सांगा. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, आत्ताच द MSBT गाईड या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.